खलनायक एक प्रेमकथा। लेखक प्रिया उंबरकर। वाचक स्वर सिद्धी गायकर। सई, मी जरा बाहेर जाते, मला यायला उशीर होईल। तपस्याने तिची बॅग हातात घेतली। तसं अभ्यास करणाऱ्या सईने पुस्तकातून डोकं बाहेर काढून तिच्याकडे पाहिलं। अगं ताई, अंधार पडलाय, इतक्या उशिरा कुठे चाललीयस? आणि जेवणाचं काय? अगं मी सम्राटला भेटायला जाते आणि जेवण पण त्यांच्यासोबतच करणार आहे। काळजी करू नकोस, 10 वाजेपर्यंत येते मी घरी। तपस्या तशीच घाईघाईने निघून गेली। ती जाताच सईने एक सुस्कारा सोडला। या पोरीचं वागणं ना आता माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलंय। स्वतःशीच बडबडत सई परत अभ्यास करण्यात बिझी झाली। तपस्याने टॅक्सी घेतली आणि ती सम्राटने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली। तिथे पोहोचताच तिने टॅक्सीचे पैसे दिले आणि खाली उतरली। जसं तिने ती बिल्डिंग पाहिली तसे तिचे डोळेच दिपले, कारण ते एक 7 स्टार हॉटेल होतं। हे सम्राट पण ना, जिथे तिथे फक्त पैशांचाच दिखावा करायचा असतो। ती आत निघून गेली। एक्सक्यूज मी? येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? सम्राट खानविलकर यांच्या नावाने इथे कुठली रूम किंवा टेबल बुक केलाय का? प्लीज वेट मॅम, लेट मी चेक। येस मॅम, त्यांनी रूम बुक केली। तुमचं नाव सांगू शकता प्लीज? मी तपस्या राव, मिसेस तपस्या सम्राट खानविलकर। येस मॅम, रूम तुमच्यासाठीच बुक केली। रूम 4th फ्लोअरवर बुक केली आहे, रूम नंबर 403। थँक्यू सो मच। तपस्या लिफ्टने 4थ्या मजल्यावर आली। हॉटेल एकदम पॉश होतं। ती पहिल्यांदाच इतक्या महागड्या हॉटेलमध्ये आली होती। आजूबाजूला बघतच ती रूम नंबर 403 समोर येऊन उभी राहिली। पण आता आत जावं की नाही ते तिला कळेना। शेवटी तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला हिम्मत देत तिने दरवाजा लोटला। पण जशी ती आत आली तसे आश्चर्याने तिचे डोळेच दिपले। पूर्ण रूम डेकोरेट केली होती। सगळीकडे कॅन्डल्सचं सुंदर डेकोरेशन केलं होतं। आजूबाजूला बघतच ती आत निघून आली। तिच्यासाठी हा खरंच आश्चर्याचा एक मोठा धक्का होता। त्याने फक्त तिला डिनरसाठी बोलवलं होतं, पण तो असं काहीतरी करेल याचा तिने विचारही केला नव्हता। सम्राट? तिने आजूबाजूला बघतच त्याला आवाज दिला।
पण अगदी काहीच क्षणात पाठीमागून तिचे केस एका बाजूला झाले आणि त्याच सोबत तिला तिच्या मानेवर त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श जाणवला. तशी ती मूर्ती बनून जागेवरच स्तब्ध झाली. बोल ना जान, मी इथेच आहे. त्याने तिच्या भोवती हातांचा विळखा घातला. तसं तिच्या छातीची धडधड प्रचंड प्रमाणात वाढली. तिने लगेच अंग आकसून घेतलं आणि डोळे बंद करून घेतले. आय लव्ह यू. त्याने तिच्या मानेवर दातांनी हलकासा चावा घेतला. तसं तिच्या हातांच्या मुठी गच्च आवळून गेल्या. त्याचा तो त्रासही तिला आता हवा हवासा वाटू लागला होता. सम्राट, प्लीज. ती त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी पुढे सरकली, पण त्या आधीच त्याने तिचा हात पकडत तिला पुन्हा मागे ओढलं आणि स्वतःच्या मिठीत कैद केलं. एखाद्या छोट्याशा बाहुलीसारखी ती त्याच्या त्या भारदस्त मिठीत पूर्णपणे सामावून गेली. फक्त थोडा वेळ अशीच थांब. आय वॉन्ट टू फील यू. तुझा हा स्पर्श, तुझा हा सुगंध मला स्वतःमध्ये साठवून घेऊन दे. त्याने पुन्हा एकदा तिच्या मानेवर ओठ फिरवले, पण त्याची ती कृतीच आता तिला असह्य होऊ लागली होती. शरीरावर गूजबम्स येऊ लागले होते. शिवाय तिला तिच्या शरीरातही बरेच बदल जाणवत होते. तिला तो नवरा म्हणून हवा होता का? तिच्या मनाने तिला प्रश्न केला. तसे बंद असलेले तिचे डोळे उघडले आणि असह्य होऊन तिने त्याला स्वतःपासून बाजूला केलं. काय झालं? विश्वास नाहीये माझ्यावर? की अजूनही डोक्यात काही गेम प्लॅन चालू आहे? आपण इथे डिनरला आलोय ना, मग हे सगळं? तिचे ते वाढलेले श्वास तिला अजूनही नियंत्रित करता आले नव्हते. ते तर आपण करूच, पण तो तिच्या जवळ जाऊ लागला. तसं तिने दोन्ही हाताने त्याला थांबवलं. सम्राट, प्लीज, आता नाही सहन होतंय मला हे सगळं. मलाही तुम्ही हवे आहात, पण आपलं नातं हे स्ट्रेस मध्ये सुरू व्हावं असं नाही वाटत मला. आपण इतर कपल सारखे नॉर्मल नाही राहू शकत का? त्याने लाईट्स ऑन केले. आणि तो पुन्हा तिच्या समोर जाऊन उभा राहिला. सगळं नॉर्मल आहे. आय लव्ह यू, यू लव्ह मी. मग आपण जवळ का नाही येऊ शकत? काय नॉर्मल आहे सम्राट आपल्यात? ना आपलं भेटणं नॉर्मल आहे, ना आपलं लग्न नॉर्मल आहे, ना आपलं नातं नॉर्मल आहे. सगळंच खूप विचित्र आहे आपल्यात. तिने हातातली पर्स टेबलवर ठेवली आणि बेडवर बसली. तिच्या चेहऱ्यावरचं ते टेन्शन बघून त्याला तिची काळजी वाटू लागली. तसा तो तिच्या समोर गुडघ्यांवर बसला आणि तिचा हात स्वतःच्या हातात घेतला. जान, तुला नक्की कशाचं इतकं टेन्शन आलंय? सी, त्या शौर्यच्या भावाच्या केसमधून पण मी व्यवस्थित सुटेन.
तू नको काळजी करू, पण तोपर्यंत मला स्वतःपासून दूर नको ठेवूस ग. मला तू खरंच हवीयस. तुझं प्रेम हवंय. कारण ही एकच गोष्ट आहे जी मला आजपर्यंत कधीही कोणाकडूनच मिळाली नाही आणि जी फक्त तू देऊ शकतेस. तसं तिला मात्र तिच्या भावना अनावर झाल्या. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना ती रोखू शकली नाही. पुढे झुकून त्याला तिने घट्ट मिठी मारली. तिच्या अशा अचानक अंगावर येण्यामुळे त्याचा तोल गेला. तो मागे पडला आणि ती सुद्धा त्याच्या अंगावर पडली. दोघेही आता फरशीवर एकमेकांच्या मिठीतच अडकले होते. आपण इथून कुठेतरी दूर पळून जाऊया, जिथे कोणीच आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आय लव्ह यू सम्राट. आय रिअली लव्ह यू. मी नाही बघू शकत तुम्हाला जेलमध्ये गेलेलं. सीबीआय तुमच्या मागे. शौर्य म्हणत होता की आज ना उद्या ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग असं झालं तर कसं होईल आपलं? तुम्ही जेलमध्ये गेला तर मग मी कोणाकडे बघून जगू? मला नकोय तुमचा हा पैसा आणि हे असं डेकोरेशन. मला स्पेशल फील करवण्यासाठी तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही सोबत असलात की मी स्वतःला स्पेशल फील करते. मला बाकी काही नकोय. फक्त तुम्ही हवे आहात. प्लीज सम्राट, सोडा ना हे सगळं. थांबवा हे कुठेतरी. तुम्ही परत जाऊ शकत नाही ते मला माहितीये, पण तुमचा रस्ता तरी बदलू शकता ना. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. प्लीज बदला ना तुमचा रस्ता. कारण या रस्त्यावर आपलं एक होणं अशक्य आहे. ती त्याला बिलगूनच रडत रडतच बोलत होती. तिच्या वाढलेल्या श्वासांवरून तो तिचं टेन्शन फील करू शकत होता. त्याचं वाक्य आज खरं ठरलं होतं. ती उशिरा त्याच्या प्रेमात पडली होती, पण अशी प्रेमात पडली होती की तिला बाकी कशाचंही भान राहिलं नव्हतं. त्याच्या रंगात ती पूर्णपणे रंगून गेली होती. या गोष्टीचा आनंद मानावा की ती जे काही आपल्याला करायला सांगते त्याचा विचार करून दुःख करावं, हेच त्याला कळत नव्हतं. त्याला पण ती हवी होती, पण त्यासाठी तो त्याचा रस्ता बदलू शकत नव्हता. कारण हाच रस्ता त्याला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार होता. आणि आता तर तो त्याच्या ध्येयाच्या इतक्या जवळ येऊन पोचला होता की त्यात त्याने जर सगळं सोडलं तर तो पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन उभा राहणार होता जिथून त्याने हा प्रवास सुरू केला होता. त्यामुळे काय निवडावं, प्रेम की ध्येय, हेच त्याला कळत नव्हतं. हे जान, स्टॉप क्राईंग प्लीज. तू जो विचार करतेस ना तसं काहीही होणार नाहीये. अरे या सम्राटला जेलमध्ये पाठवणारा अजून पैदा व्हायचाय. तुम्हाला नाही कळत आहे सम्राट, मी काय म्हणायचा प्रयत्न करते ते. ती रडत रडतच त्याच्यापासून बाजूला झाली आणि उठून बसली. तसा तो सुद्धा उठून बसला. बरं बोल, नक्की काय म्हणायचंय तुला? हे बघा सम्राट, मी तुम्हाला आहात तसं स्वीकारलंय, तुमच्या भूतकाळासकट. पण तुमचा भविष्य काळ हा जर असा असेल
तर मी नाही राहू शकणार तुमच्या सोबत. कारण जसं तुमचं एक ध्येय आहे तसं माझंही एक ध्येय आहे. जो रस्ता तुम्ही पकडलाय तो माझ्या रस्त्याच्या एकदम विरुद्ध आहे. आणि जसं तुम्ही माझ्यासाठी तुमचं ध्येय सोडू शकत नाही तसं मी सुद्धा तुमच्यासाठी माझं ध्येय सोडू शकत नाही. कारण प्रेम आपल्या जागी असतं सम्राट, आणि स्वाभिमान आपल्या जागी. या दोन्हीतून कधीही काही निवडायची वेळ आली तर मी नेहमीच माझा स्वाभिमान निवडेन. माझा नवरा आधी कसा होता, काय होता ते मला चांगलं माहितीये. पण भविष्यात त्याच चुका त्याने पुन्हा पुन्हा केलेल्या नाही आवडणार मला. कारण तुमचा हा प्रवास तुम्हाला कधी ना कधी जेलमध्ये नेणारच आहे. कायद्याला तुम्ही प्रत्येक वेळी धोका नाही ना देऊ शकत, आणि त्या देवाला तर नाहीच नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आज अजून एक गोष्ट बोलते की मला माझ्या मुलांना ते आयुष्य नाही द्यायचं जे दुसऱ्यांचं आयुष्य हिरावून कमवलेलं असतं. पैसा कमी असला तरी चालेल सम्राट, पण तो स्वतःच्या घामाचा असावा. आणि खरं सांगू का, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं तर कदाचित इतके श्रीमंत नाही होणार, पण आपण व्यवस्थित आपलं लाईफ जगू शकू इतकं तर नक्कीच अचीव्ह कराल. आणि मी पण आहेच की तुमच्या सोबत. आपण दोघे मिळून छान संसार करू. ठीक आहे ना, तुम्ही या सगळ्यात श्रीमंत नाही बनणार, पण आपलं कुटुंब, भविष्यात आपली होणारी मुलं, आपला सन्मान, ही पण तर एक प्रकारची आपली श्रीमंतीच असेल ना. तुम्हाला कळतंय ना सम्राट मी काय म्हणते ते. सम्राट, जितक्या विश्वासाने तुम्ही या केसमधून तुमचं निर्दोषत्व सिद्ध केलंय, तसंच आशिषच्या केसमधूनही सिद्ध कराल ते माहिती आहे मला. मला त्या गोष्टीचं टेन्शन नाहीच आहे. मला टेन्शन आहे सीबीआयचं. ती लोक खूप भयंकर असतात, कधीच समोर येत नाहीत, पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या वादळासारखं सगळं घेऊन जातात. आणि हे वादळ कधीही आपल्या आयुष्यात येऊ शकतं. या गोष्टीचं टेन्शन मी सतत कॅरी नाही करू शकत. मी अशी नाहीये सम्राट. माझ्या आयुष्यात खूप दुःख येऊन गेले, पण त्या दुःखापुढे मी कधी हार नाही मानली. हसत मुखाने प्रत्येक गोष्टीला सामोरी गेली. पण यावेळी माझ्या समोर जे घडतंय ना ते खूप भयंकर आहे. मी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नाही गमावू शकत. म्हणून मी जीव तोडून सांगते तुम्हाला की प्लीज प्लीज माझ्यासाठी तुमचा रस्ता बदला. मी तुम्हाला स्वतःला बदलायला नाही सांगत आहे. फक्त तुम्ही जे काम करताय ते सोडायला सांगते. बाकी तुम्ही जसे आहात तसेच मला हवे आहात. आय लव्ह यू अँड आय रिअली डू. मी कधीच तुमची साथ नाही सोडणार, अगदी कोणत्याही परिस्थितीत नाही. पण प्लीज प्लीज सम्राट, एकदा माझ्या बोलण्याचा विचार करा. कारण यावरच आता आपल्या नात्याचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही जर तुमचा रस्ता नाही बदलला तर मला माझा रस्ता बदलावा लागेल. कारण ज्या रस्त्यावर तुम्ही चालत आहात तिथे मी नाही चालू शकत. तेव्हा आता तुम्हाला प्रेम हवंय की पैसा हे तुम्हीच ठरवा. ती त्याच्या नजरेत आर पार बघत होती.